हा भाऊ तर आपल्याकडून पेट्रोलचे पैसे पण नाही घेत राव का, तर चला समोर दाखवतो। तर नमस्कार मित्रांनो, आज या आतंकवादींना घेऊन मी आलो डायरेक्ट मोताळा आपल्या क्लासवर। क्लासमध्ये आल्यावर आपला असाइनमेंट पूर्ण केला, रजिस्टरवर आपली हजेरी मांडून कॉम्प्लेक्सच्या बाहेरच आलो, तर आज आपला मित्र पाहून आला नव्हता। मग या आपल्या क्लासमधल्या छोटूला बाय बोलून आम्ही आलो पेट्रोल पंपावर। तिथं आलो तर या भाऊला माहिती पडलं की आपण ब्लॉगर आहे म्हणून। मग त्याला व्हिडिओ मध्ये घेतलं आणि घरी चालो तर चंदन भाऊ म्हणे की चाल म्हणे आपल्याला लग्नाला जायचं म्हणे। मग आम्ही तयारी केली आणि विपुलला भेट देऊन आम्ही आलो डायरेक्ट नांदतांडा। लग्नाला तुषार पण आला होता। मग त्याला बाय बोलून मी आणि विपुल आलो डीजे जवळ, तर तिथं मेडिकल दिसला राव। मग तिथं गोळ्या घेतल्या आणि आपला मोठा भाऊ वायरमन सोबत मी आलो मंडपात। ऊन तर एवढा तपत होता की डायरेक्ट विपुलची अंघोळच झाली होती राव। हे आपले गावातले आतंकवादी आहे। लग्न लागल्यावर पहिल्याच पंक्तीत तर जेवायला बसलो राव। हा आपला काकाचा मुलगा मयूर। इकडे हे काका इंटिमेशन देत होतो की सगळं वाढण झाल्याशिवाय कोणी जेवू नका म्हणून, पण तोपर्यंत सुजित भाऊचं पोट पण भरत आला होता राव। जेवण झाल्यावर नंदातांडा येथील आपला मित्राला भेट देऊन मी आलो विपुल जवळ, तर विपुल म्हणे की मी गोळा खाऊ घालतो म्हणे। आता तो मला तर माहितच आहे आपण फुकाचं कुठे सोडत नाही। मग तिथून आम्ही आलो क्रुझर जवळ, कारण विपुल म्हणे की आपण दोघं आता क्रुझर मध्ये जाऊ म्हणे। मी आणि विपुल क्रुझर मध्येच बसलो राव, तर हा खडकीचा आपला फॉलोअर्स भेटला। मग तिथून नॉनस्टॉप आम्ही आलो आपल्या गावात। चला मग मित्रांनो, घ्या पटकन फॉलो करून, तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये।